त्या कागदामध्ये दोन प्रश्न होते, एक देशापुढील प्रश्न आणि एक समाजापुढील प्रश्न. असं म्हटलं जातं की प्रश्न त्यांना पडतात ज्यांच्याकडे सत्सद विवेक असतो, आणि जर समजा आपल्याला प्रश्न पडत नसेल तर आपला सत्सद विवेक वाढवायची गरज आहे असा त्याचा अर्थ. कारण सत्सद विवेक ज्यांच्याकडे असतो त्यांना सत्य काय, असत्य काय, चांगलं काय, वाईट काय असं झटक्यानिशी ओळखता येते म्हणते. आणि म्हणून प्रश्न पडणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रश्न कोणाला पडू नाही शकत, जो मेलेला असेल त्याला प्रश्न पडत नाही. एक हिंदीचा कोणतरी शायर होता काय माहित नाही, तो असं म्हणतो कि आदमी जब मर जाता है तो वो कुछ नहीं बोलता, कुछ नहीं करता और कुछ नहीं सोचता. काय म्हटलं त्याने असं म्हटलं की आदमी जब मर जाता है तब वो कुछ नहीं सोचता, कुछ नहीं बोलता और कुछ नहीं करता. जब आदमी कुछ नहीं करता, जब आदमी कुछ नहीं बोलता, जब वो कुछ नहीं सोचता, ऑलरेडी वो मरा हुआ ही होता है. जिंदा रह के भी, म्हणजे जिवंत असताना देखील तो मेलेलाच असतो. आणि म्हणून जिवंत माणसाची काही पहिले लक्षण असेल तर तो बोलतो, दुसरं तो विचार करतो, तिसरं तो विचार केल्यानुसार कृती करतो. आता आपण आपल्याला कोणा कॅटेगरीत ठेवायचं ऑप्शन तुमच्याकडे. तसं करूया. आपण जो विषय पाहणार आहोत तो आहे आपले व्हिजन आणि मिशन. मला असं वाटतं की आपण आता जरी सुरू करत असलो, 1:30 वाजलाय, माणसाने एकत्र आलं की समाज बनतो. पण समाजाची व्याख्या करत असताना केवळ लोक एकत्र आले म्हणजे समाज होत नाही. एका विशिष्ट विचारधारेने ज्यावेळेस माणसं एकत्र येतात त्यावेळेस समाज होत असतो. आणि मग एकत्र येत असताना अशी विशिष्ट विचारधारेनं एकत्र आलेले लोक, तशाच प्रकारची कृती करणारे लोक, एका वेगळ्या विचारानं प्रेरित असलेले लोक, त्याचं एक संघटन देखील असेल, त्याला संघटना देखील असेल. आणि म्हणून व्यक्ती, समाज, संघटन अशा प्रक्रियेला समजून घ्यायचं असेल आणि मग पुढे जायचं असेल तर काही बेसिक नॉलेज आपल्याकडे पाहिजे. समाजाकडे 3 गोष्टी असायला पाहिजे म्हणते. एक द्रव्यबळ, तिसरं कोणतं बळ सांगितलंय, बाबासाहेबांनी एका भाषणात सांगितलेलं असं. आणखी कोणतं बळ सांगितलं, आणखी कोणतं बळ असू शकते हे तर लिहिलं. द्रव्यबळ म्हणजे अर्थबळ आहे. मानसिक बळ सांगितले. एक विनंती मी पुन्हा करेन, आपल्याकडे पाहिजे तसं बाबासाहेब म्हटले तर मनुष्यबळाच्या दृष्टीने आपण अल्पसंख्याक आहोत, हे फॅक्ट आहे. द्रव्यबळाच्या अनुषंगाने आपल्याकडे पूर्वीला आपण दरिद्री होतो, आता थोडंसं बऱ्यापैकी आहोत, तरीही आपल्याकडे द्रव्यबळ नाही. आणि तिसरं जे बळ आहे ते आहे मानसिक बळ. कालपर्यंत आपल्याकडे हे मानसिक बळ देखील नव्हतं, कारण आम्ही अनेक वर्षाची गुलामी स्वीकारत पुढे चाललो होतो. आणि मग ही गुलामी आम्ही स्वीकारलेली झटकारून टाकली आणि आता आपण मानसिक बळ एकवटत आहोत. अजून तसं झालेलं नाही. आणि म्हणून मग होत काय आहे की कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण असं का वागतो बा, आपण असं का वागतो. आपण हजारो वर्ष तसंच वागत आलो आणि त्याचा काही सिम्पटम्स आपल्याकडे आहे अजूनही, आणि म्हणून आपण अशा परिस्थितीत तसं वागायला लागतो. परिवर्तन नावाचा एक सिद्धांत आहे. तर परिवर्तनामध्ये काय असतं म्हणतं की कंटिन्युटी विथ चेंज आणि चेंज विथ कंटिन्युटी, असं परिवर्तनाचा सिद्धांत सांगतो. म्हणजे परिवर्तन ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याच्यामध्ये मागचे सिम्पटम जे आहेत ते अस्तित्वात असतात आणि तरी तो नवीन स्वीकारतो. आता नवीन गोष्ट स्वीकारताना जुनी गोष्ट सोडावी लागते आणि नवीन गोष्ट स्वीकारावी लागते, त्याला परिवर्तन म्हणतो आपण. पण असं लगेच होतं का तर नाही. इथून ज्या गोष्टी आपल्याकडे असतात अशा साऱ्या,
ह्या गोष्टी घेऊन आपण परिवर्तन ज्यावेळेस स्वीकारतो याच्यातले काही सिम्पटम इथे येतात आणि असं उत्क्रांत होत होत जो आहे तो आपण पुढे जातो. आणि म्हणून त्याला म्हटलं आहे कंटिन्युटी विथ चेंज आणि चेंज विथ कंटिन्युटी. नवीन मध्ये जुन्याचे काही सिम्पटम्स असतात आणि नवीन नवीन असतं, पूर्ण संपलेलं नसतं जागेवर. आपण आता इथं आहोत, आपल्यामध्ये चेंज होत आहे. बुद्धाचा जो अनित्यतावाद आहे तो आपल्याकडे लागू आहे. म्हणजे आता एका सेकंदामध्ये जे होतो आपण ते आता नाही आहे, आता आहोत ते थोड्या वेळात नाही राहणार, तर अनित्य आहे. अशा प्रक्रियेमध्ये आपण परिवर्तन स्वीकारलेलं आहे. तर हे तीन जे बळ आहे हे बळ आपल्याकडे असले, समाजाकडे असले तर समाज चांगला व्यवस्थित राहू शकते असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. पण आपल्याकडे असं नाही आहे आणि म्हणून हे मिळवण्यासाठी बाबासाहेबांची सारी खटपट होती. ते कुठं मिळालं, कसं मिळालं, आपण नंतर चर्चेला घेणार. दुसरी गोष्ट, समाज म्हणून त्याचे अनेक अंग आहेत. जसं किती अंग दिसतात तुम्हाला? 10 अंग आहेत. या 10ही अंगाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. तुम्हाला प्रत्येकाचं उदाहरण देता येईल. सामाजिक अंग आपण सर्व अनुभवतो, त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. शैक्षणिक अंगाचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. आर्थिक अंगाने आपल्या जीवनावर परिणाम होतो. राजकीय अंगाचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. धार्मिक अंगाने आपल्याकडे फरक पडतोय. सांस्कृतिक अंगाने आपण वेगळे दिसतो, वेगळी ओळख निर्माण होते. राष्ट्रीय अंगाने आपण राष्ट्रीय प्रश्नावर ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय अंगाने होतो. आंतरराष्ट्रीय अंगाने आपण विचार करतो. वैज्ञानिक अंग, याला विज्ञान अंग म्हटलं, वैज्ञानिक म्हणतात याला. हे वैज्ञानिक अंग आणि तंत्रवैज्ञानिक. तंत्रज्ञान तुमच्या मोबाईल आता सोबत आहे. हे सारे आपल्या जीवनावर परिणाम करतात. हे ज्यावेळेस आपल्या जीवनावर परिणाम करतात ते एवढ्या साऱ्या अंगावर आपल्याला काम करायचं आहे असं समजतं. या सर्व अंगावर आपण काम केलं पाहिजे, काम करतो असं आहे. आणि एवढ्या अंगावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानं काम केलं होतं. इतक्या साऱ्या अंगावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानं काम केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न कोणताही पडो, हे सर्व अंग ज्याच्याकडे एकत्र येतात त्यावेळेस त्याचं बौद्धिक अंग विकसित होत असतं. बौद्धिक अंग असं स्वतंत्र अंग नाही. हे सारे अंगाचं ज्यावेळेस त्याला नॉलेज प्राप्त होते त्यावेळेस त्याचा बौद्धिक अंग जे आहे ते विकसित होते. हे जे 10 अंग आहे, या 10 अंगावर बाबासाहेबांनी पर्टिक्युलर काम केलेलं आहे. विशेषतः सामाजिक अंगावर प्रचंड काम आहे, शैक्षणिक अंगावर प्रचंड काम आहे, आर्थिक अंगावर प्रचंड काम आहे, राजकीय अंगावर काम आहे, धार्मिक अंगावर काम केलेलं आहे, संस्कृतीवर त्यांनी काम केलेलं आहे, राष्ट्रीय अंगावर त्यांनी काम केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे. वैज्ञानिक अंग जो आहे प्रतित्व समुत्पादन त्या अनुषंगाने आलेला, त्याच्यावर त्यांनी काम केलं. आणि तंत्रविज्ञानाच्या अनुषंगाने दामोदर व्हॅली जर तुम्ही पाहिलं असेल तर विदेशातले लोक भारतात बोलवले होते त्यांनी. त्या कमिटीला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यावेळेस डॅम बनवण्याचं, मोठे धरणं जे बनवायचं, त्याच्यानंतर नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी जो स्वीकारला होता त्याच्यासाठी त्यांनी तंत्रविज्ञानाचा आधार घेतला होता. असा सर्व याच्यावर त्यांनी स्वतः काम केलं. हे एवढ्या अंगावर ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाज सुदृढ होत असतो. एवढ्या अंगावर काम करण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी लागतात. समाज म्हणून कोणती गोष्ट लागते, याला आम्ही असं MILAF मिलाप, आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तर असं संबोधतो. हा यम म्हणजे मनी आहे, पैसा. समाज आणि व्यक्ती या दोघांकडे मनी असेल तर त्याच्याकडे पॉवर क्रिएट होते आपोआप. तर हे सारे जे गोष्टी आहेत ह्या समाजाच्या पॉवर क्रिएट करणाऱ्या गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्यात, तर त्याच्याकडे मनी असावा. आपली स्थिती आता अशी आहे का, खूप मनी आहे का आपल्याकडे? मिनिमम मनी आहे, मॅक्सिमम नाही. जीवन यापन करण्यासाठी लागणारे पैसे म्हणजे आपल्याकडे असलेले पैसे आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे मनी लॉन्ड्रिंग वगैरे होत नाही. त्याच्यामुळे तर आपल्याकडे काय आहे, फक्त जीवन यापन करणं एवढेच पैसे आहेत. दुसरं,
जे आहे त्या इंडस्ट्री हे एक पॉवर स्टेशन आहे. इंडस्ट्री पॉवर स्टेशन आहे. ज्यांच्याकडे कंपन्या आहेत त्या कंपन्या काय करतात, पॉवर जनरेट करतात आणि त्या समाजामध्ये उपयोगात आणतात. त्याच्यामुळे लोकांना गुलाम बनवलं जातं, लोकांचं शोषण केलं जातं. तर हे ते अशा प्रकारची ही इंडस्ट्री आहे. म्हणून मानवी समाजासाठी मनी आवश्यक गोष्ट आहे, इंडस्ट्री आवश्यक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे लँड. लँड हे देखील सर्वात मोठं पॉवर स्टेशन आहे. ज्यांच्याकडे खूप साऱ्या जमिनी आहेत, जे खूप साऱ्या जमिनीचे मालक आहेत, ते इतर लोकांना गुलाम बनवू इच्छितात. त्याच्यानंतर आहे चौथी गोष्ट ऍडमिनिस्ट्रेशन. आता आपला जो देश आहे तो देश राज्यकर्ते आणि ऍडमिनिस्ट्रेशन दोघा मिळून चालवत आहे. आणि बाबासाहेब असं म्हटले होते की बा संविधान जे आहे ते कागदावर राहील आणि हा देश जो आहे तो ब्युरोक्रेसी चालवत आहे. तर हे ऍडमिनिस्ट्रेशन नावाची जी गोष्ट आहे ते देखील पॉवर आहे. तेच नोकऱ्या निर्माण करू शकतं, ते नोकऱ्या देऊ शकतं, नोकऱ्या काढून घेऊ शकतं, आणि म्हणून हे पॉवर स्टेशन आहे. त्याच्यानंतर आहे पी फॉर पार्लिमेंट, संसद, जिथं कायदे केले जातात. त्याच्यानंतर हा यस आहे कोर्ट. हा 2M लिहिलेला आहे. एक मनी आहे आणि एक मीडिया आहे. मीडिया सुद्धा पॉवर म्हणून काम करतो. मीडियाला चौथा स्तंभ म्हटलं जातं लोकशाहीचा. आणि मीडिया ठरवतं कोण काय बोलावं, मीडिया ठरवतं काय लिहावं, कोणाची कशी मानसिकता बनवायची, हे मीडिया ठरवतं. आणि म्हणून असे सारे जे पॉवर्स आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला यूज होताना दिसतात. आणि हे सारे पॉवर लोकांना, काही लोकांना मोठं बनवण्यासाठी, काही लोकांना गुलाम बनवण्यासाठी, काही लोकांना आपल्यासाठी काम करण्यासाठी तयार करतात. आणि म्हणून हे जे पॉवर्स आहेत हे पॉवर्स आपल्याकडे आतापर्यंत प्राप्त झालेले नाहीत, आपण यांना स्वीकारलेले नाही. त्याच्यामुळे आपण समाज म्हणून जे आहे खूप पुढे गेलेलो दिसत नाही. ॲव्हरेज मध्ये आहोत आपण पुढे गेलेलो नाही. किंवा भांडवलदार वर्ग, ह्या लोकांकडे हे सर्व पॉवर्स आहेत. आणि ज्यांच्याकडे हे पॉवर आहेत ते साऱ्या लोकांवरती आक्रमण करतात, त्यांच्या मूलभूत हक्कावर आक्रमण करतात, त्यांच्या जगण्यावर आक्रमण करतात. आणि म्हणून हे पॉवर स्टेशन जे आहेत ते समाजाकडे असले पाहिजेत. हे पॉवर स्टेशन आपण मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे. आणि म्हणून या पॉवर्सची गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे. आता आपण समाजाच्या अनेक अंगाचा विचार केला, पॉवर स्टेशनचा विचार केला, त्याच्यानंतर मनुष्यबळ, द्रवबळ आणि मानसिक बळ याचा विचार केला. हे सर्व जर आपल्याकडे असेल तर आपण पुढे विकसित होण्यासाठी पुढे पुढे जातो. आतापर्यंत आपल्याकडे यातला काही भाग आहे, काही भाग नाही. असं असताना माणूस म्हणून, समाज म्हणून त्याच्याकडे काही दृष्टी असली पाहिजे, त्याच्याकडे काही व्हिजन असलं पाहिजे. बुद्धाने एक वाक्य वापरलेलं आहे. बुद्ध असं म्हणतात की कोणताही माणूस जो आहे त्याच्या जगण्याला एक अर्थ आहे, आणि माणूस म्हणून त्याच्या जगण्याला एक अर्थ आहे, तसाच त्याच्या मरण्याला देखील अर्थ आहे. मुळात माणूस कधी जन्माला येत नाही. माणूस ही घडण्याची प्रक्रिया. मी माणूस आहे पण मी पूर्ण माणूस नाही, तर मी घडत असलेला माणूस आहे. बिकमिंग नावाची गोष्ट त्याच्याशी लागू आहे. म्हणजे मी माणूस आहे आणि मी घडत आहे, माणूस म्हणून घडत आहे. म्हणजे आज काल जसा होतो तसा आज नाही आहे, आज जसा आहे तसा उद्या नाही राहणार. माझ्यात चेंजेस होणार आहे, माझ्या व्यक्तित्वात चेंजेस होणार आहे. आणि म्हणून माणूस म्हणून जे आहे त्याच्या बाबतीत बुद्ध असं म्हणतात की माणसाच्या जगण्याला एक अर्थ आहे आणि माणसाच्या मृत्यूला देखील एक अर्थ आहे. माणूस म्हणून जन्माला आपण येत नाही, आपण बालक म्हणून जन्माला येतो. बालकावर चांगले संस्कार झाले, संस्कारातून आपण माणूस होतो.
आणि मग माणूस नावाची गोष्ट जी आहे ती घडत असते सातत्यानं, आखरीपर्यंत घडत असते. माणूस कधीच पूर्ण झालेला नसतो. आज जी गोष्ट त्याला माहित नाही, उद्या दुसरी गोष्ट माहित होती. म्हणजे त्याला पूर्ण माहित झालं, समजा सारच माहित झालं तर तो पूर्ण होईल, पण असं होत नाही. जग उत्क्रांत होत आहे. आज ज्या गोष्टीचा शोध लागला नाही, उद्या लागेल. तर मग नवीन इन्फॉर्मेशन तुमच्याकडे, नवीन माहिती तुमच्याकडे, त्यावेळेस आपण चेंज झालेलो असू. समजा लगेच लोकांनी चंद्रावर घरं बांधणं सुरू केले, आपला नंबर लागला, आपण पण चेंज होणार, आपण चंद्रावर राहायला लागलो. तर असं ते होऊ शकते. म्हणून आपण घडत आहोत. घडण्याची प्रक्रिया सातत्यानं सुरू असते. अशा वेळेला समाज म्हणून जे आहे त्याच्या समोर त्याच्या जगण्याला आणि त्याच्या मृत्यूला जर अर्थ असेल, तर तो अर्थ कसा असेल, या अनुषंगानं बुद्धाने एक गोष्ट सांगितली. किंवा जगात सर्वात महान गोष्ट काय आहे, अशी एक गोष्ट आहे. ती वारंवार मी याच्यासाठी सांगतो, कारण त्याच्याशिवाय व्हिजन आपल्याला लोकांना सहज समजत नाही. त्या गोष्टीतून सहज समजते, म्हणून ते आपण सांगतो. एकदा श्रावस्तीमध्ये तथागत बुद्ध असे प्रवचन करत होते, आणि प्रवचन करताना पूर्ण प्रवचन संपलं आणि एक भिक्षू जे आहे त्यांना एक प्रश्न पडतो. तर ते तथागताची अनुमती घेतात आणि तथागताला विचारलं जातं की काय भगवंत, जगात महान काय आहे? प्रश्न सोपा आहे. आपण सर्वात लिहितो, जगात असलेल्या सर्वच गोष्टी महान आहे, पण त्याच्यात सर्वात महान काय आहे? जगात सर्वात महान काय आहे, असा एक प्रश्न आहे. आणि मग हा प्रश्न भिक्षू जे आहे ते तथागताला विचार. असा प्रश्न ज्यावेळेस तथागताला विचारला जातो, त्यावेळेस तथागत त्याच्यावरचं एक उत्तर देतात की जगात महान जे आहे तर तथागत त्याच्यावरचं उत्तर देतात की बा दगड असू शकते. म्हणते, तुम्ही जर मिलिंद पन्ना वाचलं असेल किंवा बुद्धाने त्याचा धम्मामधला संवाद वाचला असेल दोन व्यक्तीमधला, तर तुम्हाला असं जाणवेल की बुद्ध जे आहे ते कधीच थेट उत्तर देत नव्हते. म्हणजे इथं आता प्रश्न सोपा आहे, जगात सर्वात महान काय आहे, बुद्धानं उत्तर देऊन द्यायला पाहिजे. पण बुद्ध काय म्हणत आहे? बुद्ध म्हणत आहे जगात दगड महान असू शकते, दगड महान असू शकते. भिक्षूचं समाधान होत नाही, म्हणून भिक्षू दुसरा प्रश्न विचारते, काय भगवंत, दगडापेक्षा काही महान असू शकत नाही का? मग ते म्हणतात लोखंड असू शकते. पुन्हा तसाच प्रश्न आहे, काय दादा? त्याच्यानंतर पुन्हा तसाच प्रश्न आहे, किंवा लोखंडापेक्षा काही महान असू शकत नाही का? तर ते म्हणते अग्नी असू शकते. पुन्हा असं म्हटलं जातं किंवा अग्नीपेक्षा काही महान असू शकत नाही का? तर ते म्हणतात की पाणी असू शकते. पुन्हा असं म्हटलं जातं की बा पाण्यापेक्षा काही महान नाही का? इथं पाण्याच्या पर्यंत जर आपण विचार केला तर पाण्याला जीवन म्हटलं जातं, आणि जीवन ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. काही दिवस आपल्याला पाणी मिळालं नाही तर जीव जाऊ शकतो, आणि म्हणून पाणी महान गोष्ट आहे हे सर्वांना पटतं. पण इथं देखील बुद्धाने जे उत्तर दिलं तर पाणी असू शकते असं उत्तर दिलं. पुन्हा प्रश्न विचारला जातो की काय भगवान, पाण्यापेक्षा काही महान असू शकत नाही का? तर ते म्हणते की हवा असू शकते. आता हवा असू शकते असं म्हटल्यावर त्या भिक्षूला असं खात्री होते, आणि तो विचार करतो की बा हवा नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट फार महत्वाची आहे. काही वेळ जर आपण श्वास घेतला नाही तर आपला जीव चालला जाईल, आणि म्हणून जगात महान काही असेल तर जीव वाचवण्यासाठी हवा आहे. इथं भिक्षू जो आहे ते स्वतःवर कॉन्सन्ट्रेट आहे. बुद्धाला काही आणखी म्हणायचं आहे. भिक्षू जे विचार करताय ते असं स्वतःवर कॉन्सन्ट्रेट होऊन विचार करतात, आणि म्हणून इथं प्रश्न हवेपर्यंत ज्यावेळेस येतो त्यावेळेस भिक्षूला खात्री होते की खरंच हवा ही जगात महान गोष्ट आहे. आणि म्हणून पुन्हा
त्याच्या डोक्यात असा विचार येते की बा बुद्धाने इथं आहे नाही म्हटलेलं आहे, असू शकते असंच म्हटलं. आणि म्हणून पुन्हा प्रश्न केला जातो, काय भगवंत हवेपेक्षा काही महान असू शकत नाही का? तर बुद्ध पुन्हा असं म्हणतात की माणूस असू शकते. आता भिक्षूला खात्री होते की माणूस हे सर्वात मोठी गोष्ट आहे. माणसानं इतके प्रयोग केले, माणसाने इतके शोध लावले, माणूस कोणावर एक हक्क गाजवू शकतो. माणूस म्हणून त्याच्याकडे जी बौद्धिक क्षमता आहे ती सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून जगामध्ये सर्वात चांगली गोष्ट काही असेल तर तो माणूस आहे, महान गोष्ट काही असेल तर माणूस आहे. आता इथपर्यंत आल्यावर कॉन्सन्ट्रेट होऊन जाते ते. भिक्षूला असं वाटतं की खरंच आता माणूस हा सर्वात महान, मनुष्य प्राणी हा सर्वात महान गोष्ट आहे असं त्याला वाटायला लागतं. पण तरी देखील त्या भिक्षूला पुन्हा असं वाटतं की तथागतानं असूच शकते आहे असं म्हटलं, आहे म्हटलेलं नाही. आहे का म्हटलं नसावं, म्हणजे काहीतरी वेगळं सांगायचं आहे असं म्हणून पुन्हा ते असं म्हणतात की काय भगवान माणसापेक्षा जगात काही महान नाही का, महान असू शकत नाही का? आणि मग बुद्ध जे आहे ते शेवटचं उत्तर सांगतात. ते शेवटचं उत्तर सांगण्या अगोदर ते माणसावर विश्लेषण करतात, माणसाचं विश्लेषण करतात. ते असं म्हणतात की माणसाचा जन्म होणं आणि त्याचा मृत्यू होणं याच्यात महान असं काय? याच्यात महान काय? जन्म झाला एखाद्याचा आणि मेला तो, तर काय महान आहे? पण माणसाला ज्यावेळेस महत्व प्राप्त होते, माणूस म्हणून त्याला महत्व प्राप्त होते, तर महत्व का प्राप्त होते, कशामुळे प्राप्त होते असं बुद्ध सांगतात. आणि मग ते बुद्ध काय म्हणतात की माणसाचा जन्म होणं आणि मरणं हे काही महान गोष्ट नाही. म्हणजे या गोष्टीमध्ये सांगत आहे बरोबर. असं माणसाच्या जीवनाला फार महत्व दिलेलं आहे बुद्धांनी. पण इथं सांगताना ते असं म्हणतात की माणसाच्या जन्माला आणि मृत्यूला फार काही महान गोष्ट नाही, ती नॅचरल गोष्ट आहे. जन्माला येणं आणि मृत्यू होणं. काही लोक ऍक्सिडेंट न मरत असतील, पण माणसाचा जन्म आणि मृत्यू हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर माणसाचा जन्माला येणं आणि मृत्यू पावणं ही काही मोठी गोष्ट नाही, महान गोष्ट नाही. तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी जेव्हा माणूस म्हणून त्या माणसाकडे एक विचार असतो, ध्येय असते, त्या माणूस म्हणून त्याच्याकडे विचार असतो, त्याचं ध्येय असतं, त्याचा काही उद्देश असतो. जेव्हा हा विचार, ध्येय, उद्दिष्ट हे जर मानवाच्या कल्याणाचं असेल, हे देशाच्या कल्याणाचं असेल, व्यक्तीच्या कल्याणाचं असेल, व्यक्तीला सुखी बनवणार असेल, व्यक्तीला आनंदी ठेवणार असेल, असं ज्यावेळेस असेल, असा उद्देश ज्या माणसाचा असेल, तेव्हा माणूस महान होतो. तेव्हा कोण महान होतं? माणूस महान होतो. कशामुळं? तर त्याच्या विचारामुळे, ध्येयामुळे, उद्देशामुळे. म्हणून जगात जर काही महान असेल तर तो उद्देश सर्वात महान. कसा उद्देश? तर तो मानवाच्या कल्याणाचा उद्देश, राष्ट्राच्या उन्नतीचा उद्देश, व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा उद्देश, व्यक्तीच्या आनंदाचा उद्देश, असा जो उद्देश आहे, तो उद्देश जो माणूस स्वीकारतो त्याच्यामुळे तो माणूस महान होतो. याचा अर्थ असा की जगात जर काही महान असेल तर जगात महान नावाची जी गोष्ट आहे ते उद्देश आहे. म्हणजे त्यानं ठरवलेलं जे उद्दिष्ट आहे ते जगात महान आहे. कसं उद्दिष्ट? मानवाच्या कल्याणाचं, मानवाच्या हिताचं, मानवाच्या सुखाचं, मानवाच्या आनंदाचं, असं उद्दिष्ट जर ठेवलं असेल तर ते उद्दिष्ट त्या माणसाला महान बनवतं. म्हणून जगात महान काही असेल तर त्याने ठरवलेला उद्देश, माणसानं ठरवलेला बहुजन हिताय बहुजन सुखाय असा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे जगात महान, सर्वात महान आहे. आणि मग हे महान जी गोष्ट आहे ते बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून माणसानं ठरवलेला उद्देश जो आहे तो महान असतो. कारण उद्देशानुसार माणूस महान होतो. जर समजा त्यानं चुकीचा उद्देश ठेवला
उद्देशच आहे त्याच्याकडे पण चुकीचा असेल, मानवाचा अहित करणारा असेल, तर त्याच्यामुळे महान माणूस बनतो काय? बनणार नाही. आणि म्हणून उद्देश जो आहे तो मानवाच्या कल्याणाचा उद्देश असेल तेव्हा माणूस महान बनतो आणि मग लोक त्याला आठवणीत ठेवतात. कशामुळं? तर त्या उद्देशामुळं. मग आता माणूस म्हणून आपण आहोत, मग आपण माणूस म्हणून आहोत, तर आपल्या जगण्याचा काही उद्देश आहे का? आपण ठरवला आहे का? बुद्धासारखा नाही ठरवता आला असेल, बाबासाहेबांसारखा नाही ठरवता आला असेल, पण माणूस म्हणून आपला काही जगण्याचा उद्देश आहे का? आपण तो ठरवला का? विद्यार्थ्याचा जगण्याचा काही उद्देश आहे का? त्यांनी काही ठरवला आहे का? तर आपण आपापल्या परीनं तो ठरवला पाहिजे. कारण उद्देशच माणसाला चांगला माणूस आणि वाईट माणूस ठरवतो. उद्देश त्याचा ठरला असेल तर त्या उद्देशानुसार तो कृती करतो आणि कृती केल्यामुळं तो चांगला किंवा वाईट ठरतो. म्हणजे मूळ गोष्ट काय आहे? उद्देश. आणि म्हणून आपल्या समोर आपलं व्हिजन म्हणजे आपलं उद्देश आणि त्याचं मिशन असा आपला विषय आहे. इथं आपण हे क्लिअर झालं की जगामध्ये ज्या महान गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दगड असू शकते, दगडापेक्षा अधिक महान लोखंड असू शकते, लोखंडापेक्षा अधिक महान अग्नी असू शकते, अग्नीपेक्षा पाणी असू शकते, पाण्यापेक्षा हवा असू शकते, हवेपेक्षा माणूस असू शकते. पण माणसापेक्षाही जास्त महान गोष्ट काही असेल तर त्यानं ठरवलेला महान असा उद्देश आहे. आणि म्हणून ज्यानं उद्दिष्ट महान ठरवलं आपल्या जगण्याचं, जीवनाचं, समाजाचं, तर तो माणूस महान ठरतो. आता आपल्या समोर व्यक्तीचं उद्दिष्ट ठरलेलं नाही आणि समाजाचं देखील उद्दिष्ट ठरलेलं नाही आणि म्हणून आपला प्रवास सुरू होत नाही. आता पहा, मी इथं काय म्हटलं? व्यक्तिगत पातळीवर शिक्षण घेणे, नोकरी लागणे, चांगला पगार कमवणे, 2-4 घरं बांधणे, लग्न करणे, लेकरबाळ शिकवणे, खुश राहणे, हे एवढे आपले व्यक्तिगत उद्दिष्ट. आणखीन काही वेगळं उद्दिष्ट आहे का कोणाचा व्यक्तिगत पातळीवरचा? जास्तीत जास्त थोडीफार समाजसेवा करणे आहे की नाही? सामाजिक पातळीवर काय आहे? ठरलं आहे का काही आपलं? सांगा. काही ठरलं असेल तर सांगा. आपण ठरवलेलंच नाही. बुद्धाने ठरवून दिलं ते वाचलं नाही, बाबासाहेबांनी सांगितलं ते माहीत नाही आणि म्हणून समाजाचं आतापर्यंत काहीच ठरलेलं नाही. फक्त समाजाचं एकच गोष्ट ठरलेली आहे, प्रत्येक ठिकाणी विहार बांधणे. चांगली गोष्ट आहे, विहार बांधलंच पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपण इथं बसू ना. चांगलं उद्दिष्ट आहे. पण विहार बांधणे हे एकमेव उद्दिष्ट नाही आहे. समाज म्हणून समाजानं काहीतरी ठरवायला पाहिजे आणि मग ते ठरवलं नसल्यामुळे समाज पुढे जात नाही. मी असं एक वाक्य कोट करून म्हणतो की ज्या समाजाचं उद्दिष्ट ठरलेलं नसते तो समाज पुढे जात नाही. ज्या समाजाचं उद्दिष्ट ठरलेलं नाही, सामूहिक उद्दिष्ट ठरलेलं नाही, त्या समाजाचा प्रवासच सुरू होत नाही. मग असा प्रवास सुरू होत नाही तो करते काय? त्याच्या मनात येईन तसं तो करत राहते. मग आता 14 एप्रिल आली, चला बँड डीजे लावून टाकू. मग रमाई जयंती आली तर रमाईचा कार्यक्रम घेऊन टाकू. मग असं काहीतरी आलं म्हणजे तो काहीतरी करत राहतो. असं खूप काही करतो. असं करताना आपण आतापर्यंत 28 लाख संघटनांना जन्म दिलेला आहे. याच्यापैकी 4 लाख संघटना ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह आहेत आणि रोज एवढे लोक आपण काम करतो. 4 लाख संघटना काम करते आणि तरी आपण इंचभर पुढे चालत नाहीये. एका बाजूला एकटे बाबासाहेब होते, त्याने एवढं सारं करून ठेवलं, ते वाचवता देखील येऊन नाही. म्हणजे एकट्या माणसानं इतक्या आघाड्यावर, मग अशी सांगत मी 10 अंगावर त्यांनी काम केलं होतं आणि स्पष्ट उदाहरणं आहेत आपल्याकडे. त्या 10ही अंगाचे असे उदाहरणं आहेत आपल्याकडे की त्यांनी असं काय काय केलेलं आहे त्या याच्या अनुसार. म्हणजे एक अंग जरी घेतलं, सामाजिक अंग घेतलं तर इतकं सांगता येईल 4-5 तासात एकच भाषण होऊ शकतं. आर्थिक अंग सांगतो म्हटलं ते एक भाषण दिवसभराचं होऊ शकतं. बाबासाहेबांनी एकट्या माणसाने एवढं सर्व केलं आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत केला
म्हणजे त्यांना सड्याच्या अंगणावर चालता येत नव्हतं अशा परिस्थितीत केला. आणि आपण इतका मोठा समाज म्हणून असून देखील आपण तसूभरही सरकत नाही पुढं. त्याचं कारण काही असेल तर आपलं उद्दिष्ट ठरलेलं नाही आणि म्हणून आपण पुढे सरकत. समाज म्हणून त्याच्याकडे दोन उद्दिष्ट. आता व्यक्तिगत पातळीवर उद्दिष्ट पाहण्याचा विषय नाही, कारण व्यक्तिगत पातळीवरचे उद्दिष्ट तुम्ही ठरवायचे, तुम्ही स्वीकारायचं आणि तुम्हीच काम करायचं. ओके, व्यक्तिगत पातळीवरचं उद्दिष्ट आपण आता चर्चेला घेऊ नये. सामाजिक पातळीवरचे उद्दिष्ट जे आहे ते घेतले पाहिजे. दीर्घकालीन उद्दिष्ट, आता लेटेस्ट काम करायचं आणि एका पिढीसाठी काम करण्यासाठी हे दीर्घकालीन उद्दिष्ट. अशा दोन भागामध्ये उद्दिष्टाचं वेगळेपण केलं जाऊ शकतं. अशा दोन पातळीवर आपण उद्दिष्ट ठरवले पाहिजे. वर्तमानाच्या अनुषंगानं म्हणजे प्राप्त परिस्थितीत आपल्याला काय करता येते अशी उद्दिष्ट. आणि ही सर्व उद्दिष्ट व्यक्तिगत पातळीवरची नाही, ही सामाजिक पातळीवरची आहे. व्यक्तिगत पातळीवरच्या उद्दिष्टाचा आपण चर्चा करत नाही. आपण जी चर्चा करतोय ती सामाजिक पातळीवरच्या उद्दिष्टाची. त्याच्यामध्ये दोन भाग केले आपण. एक तात्कालिक किंवा वर्तमान उद्दिष्ट, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष हे वर्तमान उद्दिष्ट आहेत. आणि दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. ते दीर्घकालीन उद्दिष्ट त्याचा आपण विचार करणार. त्याचा विचार आपण सुरू करतो म्हटलं तर इथून आपल्याला त्याचा विचार सुरू करता येतं. आणि तेच म्हणजे आपलं काय व्हिजन आहे. आता मला पहिल्यांदा वर्तमान उद्दिष्ट सांगा, काय ठरवू शकतो आपण. त्याचं कारण असं की वर्तमानामध्ये त्याच्या समोर ज्या समस्या निर्माण होतात त्याचं निराकरण त्याला करणं गरजेचं असतं. जर त्यांनी ते निराकरण केलं नाही तर तो पुढे जात नाही. आणि हे करत असतानाच त्याला दीर्घकालीन काही योजना आखाव्या लागतात, ज्या दीर्घकालीन योजनेमध्ये पुढची पिढी सुरक्षित राहील असा तो विचार असतो. आणि म्हणून या अनुषंगानं दीर्घकालीन उद्दिष्ट आणि वर्तमान उद्दिष्ट याचं बायफर्गेशन केलं पाहिजे. त्याची एक स्वतः यादी बनवली पाहिजे. इथं काही ती पूर्ण होत नाही. घरी गेल्यानंतर तुम्ही व्यक्तिगत पातळीवर समाज म्हणून काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे, दीर्घकालीन उद्दिष्टात काय असावं आणि काय नसावं असा विचार केला पाहिजे आणि तो लिहिला पाहिजे. आणि मग तुम्हाला सुचेल की आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. प्रारंभिक याच्यात मी असं ढोबळमानाने सांगितलं तर असं होईल की वर्तमानामध्ये आपलं काय उद्दिष्ट आहे, तर वर्तमानामध्ये हा देश वाचवणं एक उद्दिष्ट आहे. कारण देश का वाचवला पाहिजे, कारण देश आहे कुठं आता. दिसून राहिला का देश तुम्हाला. म्हणजे हेमंत सोरेनच ना, हेमंत सोरेनला अटक झाली. अटक झाल्याच्या नंतर त्याचा अतिशय जवळचा माणूस त्यानं सभागृहामध्ये बहुमत प्राप्त केलं. बहुमत प्राप्त केल्याच्या नंतर 4 दिवस राज्यपालानं त्याला शपथ दिली नाही. कशासाठी, फोडाफोडी करासाठी. आणि तरी एकही आदिवासी मात्र इकडे आला नाही, फुटला नाही आणि त्यांचं बहुमत कायम आहे. त्याला अटक केली आणि मुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसासोबत जर असं घडत असेल, बरोबर आहे की नाही, मुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसासोबत ज्याच्याकडे सत्ता बहुमतानं आलेली आहे त्यानं अटक झाल्याबरोबर राजीनामा दिला. सरकार पडला होतं, बहुमत सिद्ध करायची वेळ आणली, त्याच्या जवळच्या माणसानं बहुमत सिद्ध केलं, ते विजयी झाले. विजयी झाल्याच्या नंतर राज्यपालानं 4 दिवसपर्यंत त्याला शपथ दिली नाही विजयी झाल्यानंतर. म्हणजे आता मेजर प्रश्न काय आपल्या समोरचा की हा जो देश ज्या देशावर आपण प्रेम करतो तो देश जो आहे तो देश म्हणून राहिला नाही. देश नष्ट होत आहे. देश नष्ट होत आहे त्याच्यासोबतच देशातील जी सिस्टीम आहे, डेमोक्रेटिक सिस्टीम, ती नष्ट झालेली आहे. तिसरी गोष्ट
डेमोक्रेटिक सिस्टीम नष्ट झाली आहे. त्याच्यासोबत ज्या डेमोक्रेटिक आयडियोलॉजी होती, डेमोक्रेटिक ज्या संस्था होत्या, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, मीडिया, त्याच्यानंतर अशा साऱ्या संस्था, राज्यपालापासून तर संसदेपर्यंतच्या, ब्युरोक्रेसीपासून तर खालच्या नौकर वर्गापर्यंतच्या, या सर्व सिस्टीम ज्या त्या क्रॅश करण्यात आलेल्या. आणि म्हणून आता अशा सिस्टीम मध्ये सर्वात पहिलं उद्दिष्ट काही असू शकते आपलं, तर हा देश वाचला पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, मानवी सभ्यता वाचली पाहिजे, असे सारे पहिले प्रश्न. म्हणून आता हे वाचवता कसं येईल याची चर्चा दुसऱ्या सत्रात आपण करणार. आता आपल्या समोर काय, संविधान वाचलं पाहिजे, देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, असे वर्तमानातले उद्दिष्ट आहे. हे झाले देश पातळीवरचे उद्दिष्ट. त्याच्यासोबत समाज म्हणून काही उद्दिष्ट आहे. समाज म्हणून काय उद्दिष्ट आहे आपल्याकडे आत्ताचं, तर आपल्याला आता प्रॉपर शिक्षण भेटत नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आली, आपल्याला शिक्षण भेटणार नाही. मग उपाय काय, तर शिक्षण भेटणार नाही तर आपण आपल्या मुलांचं शिक्षण हे आपल्या विहारातून कसं नवीन पद्धतीने सुरू करून घेऊ, आपण त्याचा अभ्यासक्रम कसा तयार करून घेऊ, तो अभ्यासक्रम तयार करून इथं कसं आपण त्या मुलांना टेक्नॉलॉजी, विज्ञान, गणित आणि भाषा असे 4 विषय शिकवू. किती विषय शिकवायची जबाबदारी आली का, कुठून शिकवायची जबाबदारी आली, इथं शिकवायची का. आणि म्हणून जर एज्युकेशन आपल्याला शाळेतून भेटत नसेल, आपल्या मुलांना दैववादाचं भेटत असेल, ईश्वरवादाचं भेटत असेल, धर्मवादाचं भेटत असेल, तर त्या शिक्षणाला आपली मुलं बिघडून जातील. मग आपल्याजवळ काय, आपलं काय उद्दिष्ट असावं समाज म्हणून, तर समाज म्हणून आपलं उद्दिष्ट हे असावं की दर संध्याकाळच्या वेळेला आपल्या विहारांमध्ये आपली शाळा भरली जाते. भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी, जागतिक लँग्वेज. दुसरं मॅथमॅटिक्स, तिथून मुलं सायंटिस्ट बनतात या ज्या गणितामुळं. तिसरं सायन्स, त्याच्यामुळं आपली वैज्ञानिक पिढी निर्माण होईल. अशा ज्या गोष्टी आहेत त्या, तसं शिक्षण तिथं भेटत नाही म्हणून आपल्याला पॅरलल इथं उभं करायचं. आपलं उद्दिष्ट काय असावं मग आता, की आपल्या मुलांना तिथं शिक्षण भेटत नाही म्हणून आपल्याकडे शिक्षण द्यायची व्यवस्था करायची. असे जे उद्दिष्ट आहेत ते आपल्याला घेणं गरजेचे आहे समाज म्हणून. दुसरं, समाज एक संघ नाही. एक संघ का नाही, तर समाजामध्ये उद्दिष्ट ठरलेलं नाही म्हणून एक संघ नाही. दुसरं, समाज एक संघ का नाही, तर समाजामध्ये डेमोक्रेसी नाही. म्हणजे डेमोक्रेसीवर आपण भाषण कितीही करू शकतो, पण समाजामध्ये डेमोक्रेसी नाही. घरातच नाही तर ती समाजात कुठून येईल. घरात डेमोक्रेसी आहे का, नाही. घरात डेमोक्रेसी नाही म्हणून ती समाजात नाही, समाजात नाही म्हणून देशात पसरत नाही. त्याच्यामुळे इथं आपल्याजवळ जे उद्दिष्ट आहे ते समाज म्हणून काही करतो म्हटलं तर समाज एक संघ नाही. त्याचं कारण काय, तर आपल्याकडे डेमोक्रेसी नाही. समाज म्हणून आपल्याकडे तशी मान्यता आपण मिळवून घेतली नाही, कारण आपल्याला त्यावेळेस बाबासाहेबांनी बौद्ध जन सांगितलं, बौद्ध जन बनायला सांगितलं. आपण काय झालो, लक्षात घेऊ आपण थोडस वेगळं लक्षात. आपल्याला बाबासाहेबांनी 1956ला बौद्ध जन असं एक नवीन नाव दिलं होतं. हे 1956ची घटना. त्याच्या अगोदर आपण दलित होतो, डिप्रेस क्लास होतो, मागास होतो, अस्पृश्य होतो, असं सारं होतं. हरिजन होतो गांधी म्हणण्यानुसार. मी तसं ते जाणून लिहिलं नव्हतं का बा आम्ही नव्हतो बा. हो, अच्छा. तर पुढच्या पहिल्या पिढीच्या याच्यामध्ये होता, आता आपल्याकडे नाही आहे म्हणून ते लिहिलं नाही. दलित होतो, डिप्रेस क्लास होतो, मागास होतो, अस्पृश्य होतो, हरिजन होतो, असं होतो आपण. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध जन बनायचं. तशा बाबासाहेबांनी आपल्याला 2 आयडेंटिटी दिल्या. आपण भारताचे नागरिक 26 जानेवारी 1950ला झालो आणि 26 जानेवारी 1950ला भारताचे नागरिक झाल्यामुळे आपल्याला सर्वोच्च मान्यता जी मिळाली आहे ती भारतीय अशी आहे.
तिला पहिली आयडेंटिटी असं म्हणतात. भारतीय अशी पहिली आयडेंटिटी. दुसरी आयडेंटिटी 14 ऑक्टोबर 1956 बौद्धजन अशी आयडेंटिटी. असं 2 रेषा पाहिजे. बौद्धजन ही दुसरी आयडेंटिटी आपल्याला दिली 14 ऑक्टोबर 1956. प्रत्येक बौद्धजन हा भारतीय आहे असं संविधान मानते. प्रत्येक भारतीय हा बौद्धजन नाही. कारण प्रत्येक भारतीय कोणी हिंदू आहे, कोणी मुस्लिम आहे, कोणी शीख आहे, कोणी ईसाई आहे, कोणी पारशी आहे, कोणी बौद्ध आहे. त्याच्यामुळे भारतीय संविधान काय म्हणते? भारतीय संविधान असं म्हणते की भारतीय संविधानानुसार प्रत्येक जण हा भारतीय आहे. प्रत्येक जण हा भारतीय आहे, पण प्रत्येक भारतीय हा बौद्धजन नाही. आणि म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळा आहोत. असं असताना आपल्याला बौद्धजन व्हायला सांगितलं असताना इथून आपण काय झालो? आपण 56 पासून तर 70च्या दशकामध्ये दलित झालो. आणि म्हणून आपण दलित साहित्य संमेलन भरवली. 1972ला आपण पॅन्थर झालो. त्याच्यानंतर आपण फुले शाहू झालो. फुले शाहू, आंबेडकर असं आपल्याकडे नामाभिमान आलं. सांगतो ना पुढे, लय लिहायचं आहे मला खाली. त्याच्यानंतर मग आम्ही बहुजन झालो, मग मूल निवासी झालो, मग श्रमण झालो, आता वंचित झालो. राजकारणाच्या हिशोबाने बरोबर आहे, कारण सर्वच बौद्धजन होऊ नये त्याचं ते बरोबर आहे. पण आपण मात्र वंचित होऊ नये. बौद्धांना बौद्ध राहा, बाकीच्याला राहायचं ते राहू द्या. तर आपण इथून काय झालो? तर दलित झालो. दलिताच्या नंतर मग पॅन्थर झालो. पॅन्थरच्या नंतर फुले शाहू आंबेडकरी असा विचारधारा घेऊन ओके झालो. नंतर मग आपण बहुजन झालो. बहुजन झाल्याच्या नंतर मग काही लोकांना असं वाटलं की आपण मूल निवासी नाही बा, मूल निवासी झालो. श्रमण झालो. आता हा राजकारणाचा फॉर्म्युला, हा काही याच्यात येत नाही. तर समाज म्हणून हे असे आपण नामाभिमान धारण केले. मुळात आपल्याला बाबासाहेबांना हे असं व्हायला सांगितलं नव्हतं. असं व्हायला सांगितलं नव्हतं. आपल्याला बौद्धजन व्हायला सांगितलं. मूळ गोष्ट व्हायची सोडून देतो आपण. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते सोडून देतो आणि कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून आपण तसं होतो. अडचण आपली अशी आहे की आपण आपलं उद्दिष्ट ठरवलं नसल्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट झाले. तर इथं आपल्याला असं समजलं की बा आपल्याला 1956ला बौद्धजन व्हायचं होतं आणि 1950ला आपण भारतीय झालो. सर्व भारतीय बांधव आहेत आणि ती आपली राष्ट्रीय आयडेंटिटी आहे. त्याच्यामुळं आपण या अनुषंगानं असा विचार केला पाहिजे. म्हणून मग अशी म्हटलं की आपण समाज म्हणून असा विचार केला नाही म्हणून आपण एकसंघ नाही. त्याच्यासोबतच आपण डेमोक्रेसी अडॉप्ट केली नाही म्हणून आपले प्रॉब्लेम आहे. तिसरी गोष्ट, आपल्याकडे उद्दिष्टाची एकरूपता नाही. कोणी असा प्रश्न विचारतो की बा आपल्यात फाटाफुटा का होतात? तर आपल्याकडे उद्दिष्टाची एकरूपता नसल्यामुळं, एकाच विषयाचे एकाच संघटनेच्या लोकांकडे उद्दिष्ट काय हे माहीत नसल्यामुळं प्रत्येकाला वेगवेगळं उद्दिष्ट वाटतं आणि म्हणून आपल्याकडे प्रॉब्लेम क्रिएट. चौथी गोष्ट, आपल्याकडे कालच्या माणसापेक्षा आपण व्यक्ती केंद्री जास्त झालेलो आहोत. आपल्यामध्ये अहमपणा जास्त आलेला आहे, व्यक्ती केंद्री जास्त झालेला आहे आणि म्हणून आपण समाजाच्या हितापेक्षा व्यक्तीच्या हिताला प्राधान्य द्यायला लागलो. आणि मग पाचवी गोष्ट त्याच्यामध्ये आली ती म्हणजे त्याचा काही वेगवेगळा व्यक्तिशा काही वेस्टेड इंटरेस्ट पण वाढलेला. म्हणजे ज्यांनी ज्या ज्या संस्था निर्माण केल्या तर तिथून त्यांना
काही लोकांना जी आर्थिक प्राप्ती होते त्याच्यामुळे ते तसाही विचार करतात आणि म्हणून आपल्याकडे विभाजनाचं स्वरूप मोठं आहे. किती गोष्टीमुळे प्रॉब्लेम झाले तर या 5 गोष्टीमुळे. नंबर 1, त्याला उद्दिष्ट माहिती नाही. दुसरं, लोकशाही नाही. तिसरं, उद्दिष्टची एकरूपता नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. दुसरं, आपल्याकडे घरामध्ये नाही तशी समाजामध्ये नाही तशीच लोकशाही नाही. तिसरं काय सांगितलं होतं? उद्देशाची एकरूपता नाही. त्याच्यानंतर चौथं, व्यक्तिगत जो आहे अहमपणा वाढलेला आहे आणि कालच्या माणसापेक्षा आजचा माणूस कमी समर्पित झालेला आहे. 5वी गोष्ट काय सांगितली होती? आम्ही विसरलो बरं, तुम्ही लिहिलं म्हणून मी काही लक्षात नाही ठेवलं. काय 4 लिहिले नाही, 5वी पण गोष्ट सांगितली. हो, दीर्घ वाक्य होतं. काय होतं? लोकांचा व्यक्तिगत वेस्टेड इंटरेस्ट आहे, म्हणजे त्याच्याकडे आर्थिक लाभ मिळतो या कारणानं देखील तो एक माणूस दुसऱ्या माणसाबरोबर बसत नाही. ही 5 कारणं आहेत आपल्याकडे प्रॉब्लेम करून राहिले. त्याच्यावर उपाययोजना काय? तर त्याच्यावर निस्वार्थी लोक, समर्पित लोक, चांगल्या विचाराचे लोक आणि उद्दिष्टाप्रती समर्पित असलेले लोक, या लोकांनी तसं एकत्र यावं, तसं संघटन बाबासाहेबांनी दिलेलं त्याच्यात आपण सोबत असावं आणि हे सारे मुद्दे जे आहेत ते बाजूला सारून आपण पुढे जावं, असा त्याचा उद्देश, त्याचा उपाय आहे. आणि म्हणून वर्तमानामध्ये जे काही आपल्या समोर आहे, तर आपलं मिशन आणि आपलं विजन आणि मिशन जर समजून घ्यायचं असेल तर तिथे आपल्याला असं दिसतं की तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांनी असा विचार केला होता की नाही. सोपे प्रश्न विचार पहा, असा विचार करा. मगाशी मी तुमच्याकडे एक कागद दिला, त्या कागदावर देशासमोरचे प्रश्न आणि समाजासमोरचे प्रश्न होते. मग असे प्रश्न दोनही स्वरूपाचे होते आपल्या समोर आहे. तसे प्रश्न बाबासाहेबांसमोर नव्हते का? होते. मग बाबासाहेबांनी त्याच्यावर काय यंत्रणा वापरली, कसे ते पुढे गेले, याचा एक नमुना म्हणून उदाहरण करतो आणि मग थांबू, मग नंतर दुसरा विषय मी सांगणार. सोपा विचार करा. अस्पृश्य समाज होता, सर्वात शिकलेला माणूस होता, तरी त्या माणसासोबत अस्पृश्यता पाळली जायची. मग त्यांना असं वाटलं की बा मी इतका शिकलेला माणूस आहे, शिक्षणाने सारे प्रॉब्लेम दूर होतील, पण झाले नाही. म्हणजे त्याचं कारण दुसरंच होतं. म्हणून मग त्यांनी काय केलं, तर 27 जानेवारी 1919 एक मानवाधिकाराचा खलिता बनवला आणि साऊथ बोरो कमिशन समोर तो सादर केला. साऊथ बोरो कमिशन समोर तशी साक्ष नोंदवली. तर बाबासाहेबांसमोर सर्वात मोठे प्रश्न होते. कोणते कोणते प्रश्न होते? अस्पृश्यता हा मोठा प्रश्न होता, पिण्याचं पाणी हा प्रश्न होता, लोकांना पंक्तीत म्हणजे रांगेत रस्त्यानं चालता येत नव्हतं हा प्रश्न होता, त्याच्यानंतर शिक्षण मिळत नव्हतं हा प्रश्न होता. असे सारे प्रश्न होते. पण बाबासाहेबांनी जे कॉन्सन्ट्रेट केलं ते लक्षात घ्या. बाबासाहेबांनी ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं, प्रश्न किती होते बाबासाहेबांसमोर? 100 प्रश्न असतील. पण बाबासाहेबांनी सर्वात मेजर प्रश्नावर हात घातला, तो होता माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो आणि माणूस म्हणून आम्हाला काही हक्क आहेत आणि त्या हक्कावर आमचा अधिकार आहे आणि म्हणून ते आम्हाला मिळाले पाहिजे. याच्यासाठी पहिलं पत्र लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी 27 जानेवारी 1919. साऊथ बोरो कमिशन समोरची साक्ष दिली, उलट तपासणी झाली, त्याच्यामध्ये मानवाधिकाराची भूमिका घेतली. म्हणजे 1927ला आपला 1919ला त्यांच्या समोर मेजर प्रश्न कोणता होता? मानवाधिकाराचा प्रश्न. मग त्यांना असं वाटलं 1919 मी पावलं, पण मानवाधिकार ज्यांच्या लोकांसाठी मी मागत आहो त्या लोकांना मानवाधिकार समजतो का? तर नाही समजत. मग पहिल्यांदा त्यांना मानवाधिकार सांगितला पाहिजे. म्हणून मग त्यांनी लगेच एका वृत्तपत्राची निर्मिती केली आणि त्या लोकांना मानवाधिकार काय असतो, आपले अधिकार काय असतात, याच्यासाठी एक मूक नायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं.
मग त्यांच्या लक्षात आलं की या मूकनायकांना मानवामध्ये थोडं थोडं चेंजेस येऊन राहिलेलं आहे. त्याला आपल्या हक्काची, आपल्या अधिकाराची, आपल्या मानवाधिकाराची जाणीव होत आहे. मग ती जाणीव झाल्यामुळं पुन्हा प्रश्न निर्माण झाला की आता यांना जर पुढे न्यायचं असेल तर आपण शिक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणून लगेच त्यांनी 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. त्याचं ब्रीद वाक्य होतं, शिका, संघटित व्हा, संघर्षरत राहा. त्यावेळेस त्यांच्या समोरचा मेजर प्रश्न काय होता? समाजाला शिक्षण देणे. आणि म्हणून 1924ला त्यांनी शिक्षणाच्या विषयानं बोलले. लगेच त्यांच्या समोर असा प्रश्न आला की आपण शिकायला लागलो, आपण विचार करायला लागलो, आता आपण जीवहुतरी करत नाही. असं झाल्याबरोबर सवर्ण लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करत आहे. कालपर्यंत अन्याय अत्याचार रस्त्याने जाऊ देत नव्हते. आता आपण त्याला जर जीवहुतरी केली नाही तर ते मारायलाच लागतात. मग आता त्याचं संरक्षण झालं पाहिजे, त्याला प्रोटेक्शन केलं पाहिजे आणि त्यानं 2 हात देखील केले पाहिजे. फक्त प्रोटेक्शन केल्याने चालते का? नाही, तर 2 हात देखील केले पाहिजे. आणि म्हणून लगेच त्यांनी मग 25 नोव्हेंबर 1926ला समता सैनिक दलाची स्थापना केली. त्यावेळेस त्यांच्यासमोर हा मेजर प्रश्न होता. मग त्यांना असं वाटलं की जे लोक आता लढू शकतात, संघर्ष करू शकतात, उभे झालेले आहे, त्यांना मानवाधिकार कळायला लागला. आणि म्हणून आपण जे नैसर्गिक हक्क आहे ते शासनानं आपल्याला सांगितले आहे की ते तुमचे आहे, सर्व आहे, ओके आहे. पण आपण धाडस करत नाही, आपण हिंमत करत नाही. आणि म्हणून आपण हिंमत करत नसल्यामुळे सवर्ण लोक आपल्याला सार्वजनिक विहिरीवर पाणी पिऊ देत नाही, सार्वजनिक तलावाचं पाण्याला स्पर्श करू देत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना वाटलं मेजर प्रश्न कोणता आहे, तर मानवी माणसाव हे सिद्ध करण्याचा. आणि म्हणून मग त्यांनी महाड क्रांती संग्राम केला. कशासाठी? तिथे एक वाक्य लिहिलेलं आहे, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे. पुन्हा त्यांना सिद्ध करायची वेळ होती, कारण महाड संग्रामचा जे खटला आहे तो कोर्टात गेला. आम्ही माणसं आहो, तुम्हाला जसं पूजा अर्चा करण्याची गरज आहे तशी आम्हाला पण आहे. आणि म्हणून आम्हाला महाड क्रांती संग्रामामध्ये जे मानवाधिकार मिळाले किंवा हक्क पाहिजे होते ते आम्ही लढत आहोत. त्याचबरोबर त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. तिथं काही देवाची पूजा करायची नव्हती त्यांना, पण आम्ही माणसं आहोत, तुम्हाला पूजा अर्चनाचा जसा अधिकार आहे तसा आम्हाला असला पाहिजे, असा तो विषय होता. आणि म्हणून मानवाधिकाराच्या अनुषंगानं नॅचरल राईट, माणसाला 3 प्रकारचे राईट्स मिळतात. एक नॅचरल राईट, जन्मताच किंबहुना जन्म व्हायच्या अगोदरपासून तो प्राप्त होतो, त्याला म्हटलंय नॅचरल राईट. आईच्या गर्भामध्ये जरी आपण असलो तरी त्याचं जीव आपल्याला घेता येत नाही, त्याची परवानगी घ्यायला, याला म्हटलंय नॅचरल राईट. तसा नैसर्गिक हक्क माणसाला असतो, तसाच त्याला नागरिकांचे हक्क असतात. त्याचा देश, त्याचं राष्ट्र त्याला नागरिकांचे हक्क देतात. आणि तसंच त्याला 3रे हक्क मिळतात, त्याला म्हणतात ह्युमन राईट्स. तुम्ही भारताचा माणूस पासपोर्ट बनवून विदेशात गेले तर तिथे जे मिळतात ते असतात ह्युमन राईट्स. तिथं काही अमेरिकेच्या नागरिकाचे हक्क भेटत नाही तुम्हाला. तर नॅचरल राईट आणि ह्युमन राईट हे सारखेच असतात. तशा प्रकारचे हक्क आपल्याला तिथे मिळतात. अशा प्रकारचे 3 प्रकारचे राईट्स आपल्याला माणूस म्हणून मिळतात. हे राईट्स जे आहे, हे राईट्स मिळवण्यासाठी 30 मध्ये आलो. मग 30 मध्ये काय झालं, तर भारताची भावी राज्यघटना निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कायदा बनवणं सुरू झाला होता. आणि म्हणून हा कायदा बनवण्यासाठी सायमन कमिशन आलं, साऊथबोरो कमिशन आलं, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आले, क्रिप्स कमिशन आलं. हे सारे येत असताना मग आपली राजकीय गरज होती, कारण शासन लोकशाही पद्धतीने चालत होतं. मग आपली गरज काय, तर आपल्याला देखील त्या लोकशाहीमध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणून मग आपण आपल्या हिताचे कायदे असले पाहिजे म्हणून 30, 31 आणि 32 मध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये होतो. या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये काय तयार झालं, तर इंडिया आणि इंग्रज यांच्या मिळून पहिला कायदा तयार झाला 1935. तर त्यावेळेस आपल्याला कायद्याची गरज होती, म्हणून आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये गेलो. तर बाबासाहेबांना समाजाच्या प्रश्नांकडे प्रायोरिटीनं पाहिलेलं.
जसजसे प्रश्न आले, जसजसा विचार आला, तसतसं बाबासाहेबांनी ते सोडवत गेलेले आहे. तर आपल्याला आता काय होऊन राहिलं, समाज म्हणून प्रश्नच माहित नाही. मी आता घरी गेल्यावर चांगलं वाचणार आहे. तर आता सर्वात मेजर प्रश्न कोणता आहे, आता खुला विचार करू. समाजाचा सर्वात मेजर प्रश्न समाजाचा सांगा, देशापेक्षा जाऊ दे. समाजाचा सर्वात मोठा प्रश्न काय आहे? समाज विखुरलेला आहे. बरं, विखुरले आहे, त्यांना काही फरक पडला नाही. त्याच्यापेक्षा मेजर प्रश्न, समाजाचा पुढचा प्रश्न, सर्वात मेजर प्रश्न, समाज म्हणून त्याच्यामुळे आपण इस्टॅब्लिश होऊ शकतो असा प्रश्न कोणता प्रश्न आहे? समाजाचा सर्वात ज्वलंत मेजर प्रश्न. नाही, मी फक्त देशभीत जाऊ द्या, देश वाचो का नाही वाचो, आपण फक्त समाजापुरता विचार करू. आपला समाजापुरता विचार करा. रोजगाराचा प्रश्न, आणखी शैक्षणिक प्रश्न, आणखी तर आपल्याला मनाचं असं आहे की हे जे प्रश्न आपण डिफाईन नाही करू शकत आहोत. आपल्या समोरचा सर्वात मेजर प्रश्न कोणता असला पाहिजे होता? आपल्या समोरचा सर्वात मेजर प्रश्न शिक्षणाचा असला पाहिजे. समाज म्हणून आम्हाला काय मिळत नाही? शिक्षण मिळत नाही. टॉप मोस्टवर, एक नंबरवर. मग आता समाज म्हणून आपल्याला शिक्षण मिळत नाही. शिक्षण मिळालं नाही तर नोकरी मिळणार नाही. नोकरी मिळाली नाही तर बेरोजगाराची फौज तयार होते. बेरोजगाराची फौज पांठेले लागते, हॉटेल राखते, म्हणजे विहारामध्ये कोणी येणार. प्रश्न कुठून सुरू झाला? शिक्षणापासून. मग बेसिक विषय विचार घ्यायला पाहिजे ना. पण इकडे असं का झालं, ते तसं आहे म्हणून हे असं झालं, असा विषय. आणि म्हणून आपल्या समोरचा मेजर प्रश्न कोणता असेल तर आपल्याला मोफत शिक्षण मिळणं, समान शिक्षण मिळणं, जे डिझर्विंग आहे त्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षण मिळणं, ही आपल्या समाजाची सर्वात पहिली गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी शैक्षणिक विज्ञान नावाची गोष्ट लिहिलेली. किती लोकांनी वाचली आहे? आपण ती वाचली नाही. आणि म्हणून कोणाही प्राध्यापकाला असं जाऊन विचारायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार 15 मिनिटं बोल. तो 3च वाक्य सांगते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो त्यानं प्राशन केलं का तो असा गुरगुरते म्हणते. आणि 3रं वाक्य सांगते ते महात्मा फुलेचं नीती गेलीचं. याच्या पलीकडे तो काही सांगत नाही. याचा अर्थ असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोष्टीवर आपलं आयुष्य समर्पित केलं. शिक्षणाचा हक्क हा जगण्याच्या हक्कामध्ये आहे. शिक्षणाचा हक्क कुठं आहे? जगण्याच्या मूलभूत हक्कामध्ये आहे, अनुच्छेद 21 मध्ये. कालपर्यंत तो लिहित दिसला नव्हता, कोणाला असं दिसत नव्हता. तो सुप्रीम कोर्टानं तो डिफाईन केला, बा जगण्याच्या अधिकारामध्ये शिक्षणाचा हक्क आहे. आणि म्हणून तिथेच नंतर 12 सप्टेंबरला घटना दुरुस्ती करण्याची हे केली आणि तिथं 21A निर्माण केला. आणि 21A मध्ये वयोगट 6 पासून तर 14 वर्षाच्या मुलांना शिक्षणाचा मोफत हक्क राहील असं केलं. त्याच्या अंतर्गत मग राईट टू एज्युकेशन आलं. आता पण 25% नाही, 25% त्यातला भाग नव्हता, तो वेगळा भाग आहे. RTI बंद झाला तो वेगळा विषय आहे. तर विषय आपला असा आहे की मुळात समाज म्हणून आपण आपले प्रश्न डिफाईन केले नाही. जोपर्यंत आपण आपले प्रश्न डिफाईन करत नाही तोपर्यंत आपण उपाययोजना करतो. देशासमोरचा असाच ज्वलंत प्रश्न कोणता आहे? हा देश वाचवणे हा ज्वलंत प्रश्न. हे 2च प्रश्नावर काम केलं तरी आयुष्य समर्पित होते आपलं. बाकीचे 100 प्रश्न आहेत, 1000 प्रश्न आहेत.